आता अर्णव ईश्वरी सोबत आहे रूम मध्ये. ईश्वरीला आजची रात्र स्पेशल करायची आहे. आज आता तू इथे आलीस तरच वाचवू शकशील तुझं प्रेम आणि तुझा एआर. लावण्या भेटते ना, नाही तर उशीर होईल. आजच्या एपिसोड मध्ये इथे आता अर्णवचा आवाज बसलेला असतो, त्यामुळे त्याला काहीही बोलता येत नसतं. डोक्याला हात लावून बसलेला असताना ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि तिला वाईट वाटत असतं. ईश्वरी म्हणते, सर माझ्यामुळे तुमचा आवाज बसलाय, मला खरंच खूप गिल्टी वाटते. माझ्या चुकीमुळे तुम्हाला इथे बोलता येत नाहीये, माझ्यामुळे तुमची बोलतीच बंद झाली ना सर. तेव्हा अर्णव तिच्याकडे रागाने बघायला लागतो. ईश्वरी म्हणते, बघा ना सर बघा, माझ्यामुळे का होईना पण तुमचा आवाज बंद झाला ना, म्हणून म्हणाले तुमची बोलती बंद झाली म्हणून. आता काय करू सर तुम्हाला बोलतं करण्यासाठी, म्हणजे असा काय उपाय आहे का, तो केल्यानंतर तुमचा आवाज पुन्हा परत येईल. तेव्हा इथे अर्णव आता गप्पच बसतो. तेव्हा इथे अर्णवने डोक्याला हात लावल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, सर तुमची तब्येत तर ठीक आहे ना, तुम्हाला ताप तर आला नाही ना, बघू दे मला चेक करू द्या. तेव्हा ईश्वरी अर्णवचा ताप आता चेक करायला जात असते. तेव्हा अर्णव रागानेच तिचा हात बाजूला करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर अहो बघू दे तरी, तुम्हाला ताप आलाय का जरा चेक तरी करू दे. तेव्हा इथे अर्णव आता स्वतःच्या हातानेच स्वतःचा ताप चेक करत असतो आणि तिला म्हणत असतो की मी ठीक आहे, मला काही ताप वगैरे आलेला नाहीये, असा खाणाखुणा करून तिला सांगत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुमच्या हातामध्ये काही थर्मामीटर बसवलेत का, म्हणजे तुम्हाला कळतं तुम्हाला ताप आहे की नाही ते, नाही का. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की सर पण तुम्ही मला सांगा, फुलांची एलर्जी कुणाला असते का हो, म्हणजे माणसाला दुसरी कसली तरी एलर्जी असेल, फुलांची एलर्जी. मला जर माहिती असतं की तुम्हाला फुलांची एलर्जी आहे तर मी कधीच फुलं आणली नसती सर तुमच्यासाठी. पण सर तुमची सुद्धा थोडीशी चुकी आहे, म्हणजे माझ्यामुळे तुमचा आवाज गेलाय मान्य आहे, पण तुमची सुद्धा चुकी आहे ना. तुम्ही मला कधीतरी सांगितलं का की तुम्हाला फुलांची एलर्जी आहे म्हणून, सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की सर एक मिनिट जरा थांबा, बघू दे तरी तुमची तब्येत ठीक आहे की नाही. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, खरं तर या सगळ्यामध्ये तुमची चुकी आहे. मी तुम्हाला किती वेळा इथे थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही माझं काही ऐकूनच घेतलं नाही. मी तुम्हाला इथे सँडविच तयार केलं, त्याच्यावरती थँक्यू म्हणाले, पुन्हा तुम्हाला थँक्यू म्हणायला आले, तर तुम्ही माझं काही ऐकूनच घेतलं नाही, कारण तुमच्या नाकावरती सतत राग असा बसलेलाच असतो ना. त्यानंतर ऑफिसमध्ये थँक्यू म्हणायला आले तर ते सुद्धा थँक्यू माझं तुम्ही ऐकून घेतलं नाहीत. मग मी काय करणार होते, मग तुमच्यासाठी मी बुके घेऊन आले, तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी इतकी तयारी केली, सगळं डेकोरेशन केलं, पण काय झालं, तुमचा आवाज गेला. आता याला मी काय करणार होते सर सांगा बरं तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, तू गप्प बस, तुझी बडबड बंद कर, असं तिला खाणाखुणा करून सांगत असतो. तेव्हा इथे अर्णव आता डोक्याला हात लावून बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि हसत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, हसायला काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सॉरी सर, पण तुम्ही असे बसलात ना तर तुम्ही खूपच जास्त फनी दिसताय सर, तुमच्याकडे बघून हसायलाच येते. तेव्हा अर्णव तिला इथे आता फुलं फेकून मारतो, फुलांच्या पाकळ्या फेकून मारतो आणि म्हणतो, गप्प बस, अजिबात इथे मला हसायचं सुद्धा नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेशने लावण्याला फोन केलेला असतो. तेव्हा लावण्य म्हणत असते की जीजू इतक्या रात्री फोन केलात. तेव्हा राकेश म्हणत असतो की तुला काही त्रास द्यायला फोन केलेला नाहीये, खरं तर बातमी तुझ्या इथे फायद्याची आहे म्हणून तुला फोन केलाय. तेव्हा लावण्य म्हणते, जीजू काय बोलायचंय तुम्हाला, बोला बरं. तेव्हा राकेश म्हणतो, लावण्य मला खरं खरं सांग, तुझं अर्णववरती खरं प्रेम आहे की नाही, अर्णव तुला तुझ्या आयुष्यामध्ये हवाय ना. तेव्हा लावण्य म्हणते, हे काय विचारणं झालं, मला एआर माझ्या लाईफमध्ये हवाय म्हणजे हवाय ॲट एनी कॉस्ट. तेव्हा राकेश म्हणतो, म्हणूनच तुला मी फोन केलाय. तुला माहिती आहे का त्या ईश्वरीने काय केले, ईश्वरीने इथे आजची नाईट अर्णवसाठी आणि तिच्यासाठी खूपच स्पेशल व्हावी म्हणून इथे संपूर्ण तयारी केलेली आहे. तर इथे अर्णवसाठी ही नाईट स्पेशल करण्यासाठी तिने रूममध्ये डेकोरेशन वगैरे केले, अर्णवसाठी फुलं वगैरे मागवलीत, म्हणजे मला तर वाटतं की आज इथे त्यांची स्पेशल नाईट असणार आहे. आणि जर ही नाईट त्यांची साजरी झाली तर अर्णव तुझा कधी होईल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे तुला जर तुझं प्रेम वाचवायचं असेल तर तू आत्ताच्या आता इथे ये आणि हे सगळं थांबव. तेव्हा लावण्य म्हणत असते की मी असताना हे कधीच शक्य होणार नाही, एआर फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार. 0 मिनिटामध्ये मी आता तिथे पोहोचते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे वल्लरी आता आतुरतेने वाट बघत असते की कधी एकदा लावण्य येते. फायनली इथे लावण्य आल्यानंतर वल्लरी म्हणत असते, काय ग लावण्य, कधीचा फोन केलाय तुला आणि इतका उशीर लावलाच यायला.
तेव्हा लावण्य म्हणत असते, मी इथे बाय रोड माझ्या कारने येत होते, इथे प्लेनने नाही, आणि ट्रॅफिक लागलं, त्याला मी काय करू? ट्रॅफिकमुळे मला लवकर येता आलं नाही, त्यात माझी काय चूक आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, बरं बरं ठीक आहे, इथे रागराग करून आता काही होणार नाहीये, जे काही करायचंय ते तुलाच करायचंय, पण शांत डोक्याने करायचंय. तेव्हा लावण्याला तिथे बघून राकेश म्हणतो की लावण्या, तू तुझ्या प्रेमासाठी इतक्या रात्री का होईना पण इतक्या लवकर आलीस, ते बघून मला खरंच खूप आनंद झाला. या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात आली की तुझं अर्णववरती मनापासून प्रेम आहे, आणि मलाही तेच वाटतं की अर्णवच्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखी सुंदर आणि इथे इंडिपेंडेंट मुलगी हवी आहे, जी त्याच्या बरोबरीची असेल, इथे ईश्वरी नाही. त्यामुळेच तुला फोन करून इथे बोलवलेलं आहे. तेव्हा आता जे काही करायचंय तुलाच करायचंय. तेव्हा वल्लरी म्हणते, पण आता काय करणार आहेस तू? अर्णवला काय सांगणार आहेस? तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की एआरला मी सांगणार आहे, उद्या इन्व्हेस्टर बरोबर आपली महत्त्वाची मीटिंग आहे, आणि त्याबद्दलच मला तुझ्याशी महत्त्वाचं डिस्कशन करायचं आहे, आणि म्हणून मी इथे आली तुझ्या बरोबर बोलायला, असं मी एआरला सांगणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अरे वा, खूपच छान आयडिया शोधून काढलीस तू लावण्या. म्हणजे लावण्य आता शिकली, तू जा आणि अर्णवला लगेचच सांग की तुला महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य अर्णव बरोबर बोलायला येतच असते. तेवढ्यातच इथे ईश्वरी इन्हेलर शोधत असते. ती म्हणते, अर्णव सर, तुम्हाला इन्हेलर देते आणि मग तुम्हाला त्याची वाफ देते, म्हणजे तुमच्या नाकातोंडात त्याची वाफ गेल्यानंतर तुम्हाला थोडं बरं वाटेल, हो ना? तुमचा आवाज परत येण्यासाठी मदत होईल. तेव्हा अर्णव म्हणतो, हाताने टाळ्या वाजवतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते, तो तिला खुणवतो आणि म्हणतो, इकडे ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आले हा. आणि ईश्वरी येऊन आता अर्णवच्या शेजारी बसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते, सर काय झालं? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काही नाही, मला बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण तुम्ही कसं काय बोलणार? तुम्हाला तर बोलताच येत नाहीये ना? तेव्हा अर्णव घसकन तिचा हात आपल्याकडे खेचतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो काय करताय तुम्ही हे? तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट थांब. आणि अर्णव तिच्या हातावरती लिहून तिला सांगत असतो की त्याला काय बोलायचं आहे ते. जेव्हा इथे अर्णव आपल्या हाताने तिच्या हातावरती लिहित असतो, तेव्हा इथे ईश्वरीला आता गुदुकल्या होत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर अहो काय आहे? हे बघा सर, सोडा माझा हात, मला गुदुकल्या होत आहे सर. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट थांब, आणि तो तिच्या हातावरती लिहितच असतो. तेव्हा ईश्वरी जोर जोरात म्हणत असते की सर अहो काय करताय? सोडा बरं हात, माझ्या हाताला गुदुकल्या होत आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, तू जरा गप्प बस, शांत बस. तेव्हा ईश्वरी ते सुद्धा रिपीट करत असते. अर्णव म्हणत असतो की जोर जोरात बोलू नकोस, सगळेजण ऐकतील, सगळेजण जागे होतील. आणि हे सगळे शब्द आता अर्णव जे काही खाणाखुणाने सांगत असतो ते ईश्वरी बोलत असते. तेव्हा बाहेर इथे लावण्याचा गैरसमज होत असतो. लावण्याला वाटत असतं की या दोघांमध्ये काहीतरी इथे चुकीचं घडत आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता लावण्या जोर जोरात दरवाजा वाजवते. तिला वाटतं की इथे ईश्वरी म्हणते की गुदुकल्या होत आहेत. तेव्हा अर्णव म्हणत असतो की जोरात बोलू नको, हळूहळू बोल, सगळेजण ऐकतील. म्हणजे इथे आता ईश्वरी अर्णव हे दोघे जण नक्की करतायत तरी काय असं लावण्याला वाटत असतं. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी इथे लावण्य आता जोर जोरात दरवाजा वाजवते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आता या वेळेला कोण असेल? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी बघते हा. तेव्हा ईश्वरी दरवाजा उघडते. तेव्हा लावण्य असते. ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम. तेव्हा अर्णव म्हणतो, तिला जायला सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते की मॅडम, एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, एआर कुठे आहे? मला एआर बरोबर महत्त्वाचं डिस्कशन करायचंय. उद्या इन्व्हेस्टर बरोबर आमची मीटिंग आहे, त्यामुळे मला महत्त्वाच्या गोष्टी त्याच्याबरोबर डिस्कस करायच्या आहेत. त्याला बाहेर बोलव. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सॉरी मॅडम, खरंच सॉरी, आता अर्णव सर येऊ शकत नाही. तेव्हा ईश्वरी अर्णवला विचारते, काय करू? तेव्हा इथे ईश्वरी लावण्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. तेव्हा अर्णव ईश्वरीला खुणवतो आणि म्हणतो, तिला जायला सांग, तिला म्हण की अर्णव झोपलेला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर खूप थकलेत ना, ते झोपलेत आता, त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही. आणि प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याच्या तोंडावरती ईश्वरीने दरवाजा बंद केल्यानंतर ईश्वरी लगेचच रडत रडत खाली येऊन बसते. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की लावण्य शांत हो, शांत हो बरं. तेवढ्यातच तिथे अंजली आणि मामा दोघे जण येतात. अंजली म्हणते, काय झालं लावण्या? अगं तू का रडतेस? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अगं लावण्याला आपल्या अर्णव बरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं, आणि इथे ईश्वरीजींनी तिच्या तोंडावरती दरवाजा बंद केला आणि सांगितलं की अर्णव येणार नाही म्हणून, तो बिझी आहे, तो झोपलाय. तेव्हा अंजली म्हणत असते की लावण्या, मी काय म्हणते, तू जरा शांत हो. अगं त्या दोघांना थोडं क्वालिटी टाइम स्पेंड करू दे ना एकमेकांबरोबर. तेव्हा इथे लावण्या म्हणते, तुम्ही कुणीही मला काही समजवायला जाऊ नका, मी काही लहान मुलगी नाहीये, म्हणून तुम्ही सगळेजण मला समजवाल आणि मला काही कळणारच नाही. तेव्हा इथे लावण्य आता चिडून निघून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, मी काय म्हणते, आपण तरी आता मोठ्या माणसांसारखं वागूया आणि त्या दोघांना थोडा एकांत वेळ देऊया, कुणीही त्यांना डिस्टर्ब करायला नको.
तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की अंजली अगदी बरोबर बोललीस तू, हो की नाही जावई बापू, कुणीही त्यांना डिस्टर्ब करणार नाहीये. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशचा हा प्लॅन सुद्धा फ्लॉप झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी येते आणि अर्णवला म्हणत असते की सर पण तुम्ही लावण्य मॅडमला का नाही भेटलात, त्यांना सांगायचं ना की तुम्हाला बोलायला प्रॉब्लेम होतोय म्हणून तुम्ही भेटत नाही आहात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो तू जरा इथे शांत बस आणि तो खाणाखुणा करून तिला सांगत असतो. तेव्हा ईश्वरी त्याचं बोलणं इथे समजून घेते. ईश्वरी म्हणते की सर जर तुम्ही त्यांच्याशी बोलला असतात तर इथे सगळ्यांना कळलं असतं की तू मला थँक्यू म्हणण्यासाठी इथे फुलं वगैरे आणलीस, छान डेकोरेशन केलंस आणि मला काय झालं, मला शिंका आल्या कारण मला फुलांची एलर्जी आहे आणि म्हणून माझा आवाज बसला. मग आता माझा आवाज बसला, मला बोलता येत नाहीये म्हणून सगळ्यांना ती गोष्ट कळली असते आणि मग सगळ्यांनी त्याचा इशू केला असता आणि या छोट्या गोष्टीचा इशू होता कामा नये म्हणून ही गोष्ट मी कुणालाही सांगू दिली नाही किंवा कळू दिली नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अच्छा म्हणजे सरांना इथे आता एवढं सगळं घडलंय तरी सुद्धा त्यांना माझी काळजी आहे, मला कुणी काही बोलायला नको, माझ्यामुळे सरांचा आवाज गेला म्हणून कुणी मला ब्लेम करायला नको, म्हणून सर इथे इतकं टेन्शन मध्ये असताना सुद्धा फक्त माझा विचार करतायत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो काय झालं, ईश्वरी म्हणते काही नाही सर, आता तुमचा आवाज गेलाय तर त्याच्यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे ना. सर तुम्ही मला सांगा तुम्हाला इथे हळदीवाल्या दुधाची एलर्जी नाहीये ना. तेव्हा अर्णव म्हणतो नाही, हळदीवाल्या दुधाची एलर्जी मला नाहीये असं तो खाणाखुणा करून सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे मी जाते आणि तुमच्यासाठी हळदीवाला दूध घेऊन येते म्हणजे तुमचा आवाज लगेच परत येईल. तेव्हा इथे ईश्वरी आता जात असताना अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला खुणून सांगतो की तुला माझ्या मनातलं तर सगळंच कळतंय, तुला कसं काय कळतंय मला जे काही बोलायचं आहे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मला नाही कळणार तर कुणाला कळणार, मी बायको आहे ना तुमची. तेव्हा अर्णव म्हणतो काय म्हणालीस. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी तुमची बायको आहे. तेव्हा अर्णव तिला खाणाखुणा करून सांगतो पण तू तर मला तुझा नवरा मानत नाही ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सर आता तुम्ही जास्त बोलू नका, आपल्याला जे काही बोलायचं ते आपण नंतर बोलू, आधी तुमचा आवाज परत आणूया. आणि इथे ईश्वरी अर्णवला याच्यावरती काही उत्तर देत नाही आणि ती आता खाली येत असते. बघते तर काय इथे सगळे जण आता खाली कॉफी पीत बसलेले असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की इथे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जण आता कुठे एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवतायत, त्याच्यामध्ये ती लावण्य त्यांना डिस्टर्ब करायला आली होती, हे चुकीचं नाही आहे का. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते की अरे देवा सगळेजण तिथे बसलेत पण दूध तर आता न्यावं लागेलच. तेव्हा इथे मामा म्हणतात अरे ईश्वरी तू इथे काय करतेस. तेव्हा ईश्वरीला अंजली म्हणते तुला काही हवंय का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अर्णव सरांसाठी हळदीवालं दूध घेऊन जाते, हळदीवालं दूध चांगलं असतं ना थंडीमधून आणि आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती सुद्धा स्ट्रॉंग होते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते हो अगदी बरोबर, आपली इम्युनिटी ही स्ट्रॉंग होतेच. त्यानंतर मामा म्हणतात अरे वा इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करण्यासाठी इथे ईश्वरी अर्णवसाठी हळदीवालं दूध घेऊन जाते, ही खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं. मामा म्हणतात नाही नाही काही नाही झालं, तू घेऊन जा अर्णवसाठी हळदीवालं दूध घेऊन जा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे राकेशला खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा मामा म्हणत असतात की एकेकाळी मी सुद्धा इथे हळदीवालं दूध खूप प्यायचो. तेव्हा मामी म्हणतात कोण तुम्ही, मी कधीच प्यालेले नाहीये. तेव्हा मामा म्हणत असतात की मला तर एकेकाळी ते राष्ट्रीय पेयच वाटायचं, दूध हळदीवालं दूध. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली आणि त्याचबरोबर मामा आकाश यांना आनंद होत असतो, मात्र राकेश आणि वल्लरी या दोघांना ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. तेव्हा राकेश म्हणत असतो की तुम्ही दोघे जण जे काही करण्याचा प्रयत्न करताय ते मला बरोबर कळतंय. तेव्हा इथे राकेश म्हणतो की माझ्या मनामध्ये जी काही आग पेटलेली आहे ना त्याच्यामध्ये लवकरच तुम्हाला दोघांना जळून खाक करतो की नाही बघा तुम्ही. आज तुम्ही मला जो काही त्रास दिलाय त्याच्या दुप्पट तिप्पट मी तुम्हाला त्रास देणार हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वल्लरीला सुद्धा ईश्वरी अजिबात सून म्हणून पसंत नसते, पण शेवटीला इथे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जण एकमेकांसाठीच बनलेले असतात हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुला माझ्या मनातलं सगळं काही कळतंय, मी तुला जे काही सांगितलं ते तू सगळं बरोबर ओळखलंस, तू मला माझ्यापेक्षाही चांगलं ओळखतेस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो ना मग ओळखणारच, कारण सर मी तुमची बायको आहे असं आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते. त्यानंतर इथे राकेश म्हणत असतो की आता हुकमाचा एका बाहेर काढायची वेळ आलेली आहे, तुम्ही दोघे जण सांगून काही ऐकत नाहीच ना, आता हुकमाचा एका बाहेर काढतो म्हणजे अर्णव आणि ईश्वरी तुम्ही दोघे जण आता स्वप्नातून लगेचच बाहेर पडणार हे मात्र नक्की असं राकेशने आता ठरवलेलं असतं.